सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज विठाला 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकर्त्याने वेळलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराव महाराज यांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातला सर्वांना पाठ असणारा नाही सर्वांचा साधा पाठ नाही कानपाठ असणारा अतिशय सोपा चार चरणाचा गोड अभंग समोर ठेवलेला आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री क्षेत्र वावी नगरीत हा भक्ती उत्सव गेले 50 वर्षापासून अव्याहत चालू आहे. हे या उत्सवाचं 50वे वर्ष अर्थात स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. त्यातल्या त्यात या वर्षी आलेला अधिक फल देण्यासाठीच आपल्याला प्रवृत्त झालेला आहे. एरवी श्रावणाच्या पंचमीला चालू होणारा हा उत्सव यावर्षी अधिक श्रावण पंचमीला आपल्या गावात हा आरंभ झालेला उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन परमश्रद्धेय परमपूजनीय श्रद्धेय श्री 1008 महामंडलेश्वर महंत श्री काशीनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या पावनमुखातून रामकथेचा आपण दुपारच्या सत्रात पान करत आहात. महापुरुषाच्या उपस्थितीत हा भक्ती उत्सव चालू आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय आमचे पांडुरंग बाबा माझ्यासमोर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आजचं कीर्तन मला थोडं अवघड वाटते.
महाराष्ट्राला ज्यांचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कीर्तनाचा लळा आहे, ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी महाराष्ट्रातले कान सदा आसूसासले असतात, असे पूजनीय श्रद्धे महाराज पुढं बसलेले आहेत. त्यांच्यासमोर आपण काय बोलावं हा मला मोठा प्रश्न आहे. ऐसे वक्तृत्व कवना आहे जेने रिझा तुम्ही विठ्ठल. गोड अशा प्रकारची सर्वच मंडळी गंधर्व नगरून आल्यासारखी अभिनव गंधर्व असणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण महेशजी महाराज भगुरे महाराज अर्थात गुरुजी आपल्या इथं सदा सर्व काळ आपल्याला ज्यांचा सहवास लाभते, गोड अशा प्रकारची टाळकरी मंडळी गुरुजीने या प्रांतात तयार केलेली आणि सर्व टाळकरी मंडळी गोड अशा प्रकारची उपस्थिती आहे. आमचे बद्रीनाथ महाराज आहेत, आमचे कृष्णा महाराज आहेत, त्याचबरोबर नागनाथ महाराज आहेत, शांताराम महाराज आहेत, शरद महाराज, अरुण महाराज, भानुदास महाराज, वैभव महाराज, योगेश महाराज, संदीप महाराज, जनार्दन महाराज, सुरेश महाराज, राहुल महाराज, सागर महाराज, मृदंगाची साथ करणारे हरिभक्तीपरायण आदरणीय रमेश महाराज, निलेश महाराज, दीपक महाराज, एक एका ते काय गणू अपार हे सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रकट करतो. पूजनीय श्रद्धेय स्वामी महाराजसुद्धा आज उपस्थित आहेत. अशा महापुरुषांच्या समोर एरवी सेवा करणं सोपं आहे देवा, कीर्तन करणं अवघड नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, एखाद्या गावात एखादा विद्वान भेटला, एखादा गायक भेटला, एखादा पंडित भेटला तर सांगतो का खऱ्या अर्थानं आम्ही पंडित नाही, आम्ही वैदिक आहे. पंडिताच्या गावात आपण सांगावं आपण वैदिक आहे. एखादं वैदिकाचंच गाव भेटलं तर सांगायचं आपण इथं वैदिक नाही, आम्ही पंडित आहे. यत्र यत्र पंडितः तत्र तत्र वैदिकः, यत्र यत्र वैदिकः तत्र तत्र पंडितः. पण जिथं वैदिक आहे आणि पंडित आहे तिथं एकच सांगावं आपण वैदिक नाही आणि पंडितही नाही. मग असं एखादं गाव भेटतं का जिथं वैदिकही भेटत नाही पंडितही भेटत नाही. मग तुमचीच स्थिती काय हे जर तुम्ही विचारत असाल तर आम्ही तिथं सांगतो आम्हीच वैदिक आहे आणि आम्हीच पंडित आहे. म्हणून आजचं कीर्तन थोडं अवघड आहे. पूजनीय श्रद्धेय स्वामी महाराज पुढं आहेत, पूजनीय बाबाजी पुढं आहेत, गोड अशा प्रकारचे संगीताची साथ करणारे. आमचा कधीतरी लागला तर लोक म्हणतात आज लागला बरं का, आलं का लक्षात. असं लागला तर स्वर, नाही तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आम्ही स्वरात नाहीच आसुरातच आहे विठ्ठल. म्हणून अशा प्रकारच्या सर्व बाजूनी संपन्न असणारा हा भक्ती उत्सव 50वं वर्ष आहे. अधिक महिन्याचं औचित्य आहे. याला पुरुषोत्तम मास म्हणतात, याला अधिक मास म्हणतात, याला मल मास म्हणतात, याला धोंड्याचा महिना म्हणतात आणि दुष्काळात 13वा महिनाही म्हणतात विठ्ठल. या महिन्याची उत्पत्तीच अशी झाली देवा, खऱ्या अर्थानं गणितशास्त्राचं ज्यावेळेस आपलं हे ज्योतिषशास्त्राचं गणित जुळवायचं होतं आणि जुळवते वेळेस सौर वर्ष आणि चांद्र वर्ष याच्यात कमीत कमी 11 दिवसाचा फरक पडतो. 11 दिवसाचा फरक कुठं काढायचा म्हणून त्याची योजना करतोय. 3 वर्षांनी अशा प्रकारचे ते एकत्र करून त्याचा अधिक मास तयार झालेला आहे. प्रत्येक महिन्याला तसा स्वामी आहे, तसा या महिन्याला कोणीच स्वामी नाही. सगळ्यांनी याची उपेक्षा केली आणि उपेक्षा केलेल्याला परमात्मा स्वीकारतो आणि परमात्म्यानेच त्याचा स्वीकार केला आणि या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. म्हणून पुरुषोत्तमाने आपलं नाव त्याला दिलं, असा पुरुषोत्तम मास आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा मलमास आहे. सूर्य कोणत्याही राशी संक्रमण सतत त्याचं चालू राहते, पण त्याचं संक्रमण ज्या काळात होत नाही तर त्या काळात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विचार करायचा झाला तर तो काल प्रसन्न नाही किंवा मंगलकार्यासाठी उपयुक्त नाही. म्हणून भगवान परमात्म्याने या काळाचा स्वीकार केला आणि या काळात जेवढं केलेलं पुण्य आहे ते अधिक पटीनं फल देणार आहे. अधिकस्य अधिक फलम हे आपल्याला सूत्रपाठ आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जसं पुण्य अधिक केल्यावर अधिक फल देते तसं पाप केल्यावर ते सुद्धा अधिकच फल देते. म्हणून असा अधिकाचा महिना, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास आपल्याला त्याचं औचित्य प्राप्त झालं आणि हा भक्ती उत्सव आपण यावर्षी सुवर्णमहोत्सवाचा काळ बराबर अधिक मासाचं औचित्य साधून श्रावणात आलेला अधिक आहे म्हणून आपण तो उत्सव या महिन्यात घेतलेला आहे विठ्ठल. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिला दिवस म्हणजे जाडजोडीचा दिवस असतो. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं महाराजांना 8 वाजता आपण करू. 8 वाजता चालू करू म्हणल्याबरोबर ते 9 पर्यंत आलं. मी जर यांना म्हणलं असतं आपण 9लाच पाहू
तर कदाचित मला वाटते 11 पर्यंत चालू झालं असतं तर विठ्ठल बोलणं 1 तासानं का होईना सार्थकी लागला असं म्हणायला काही हरकत नाही. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. पहिलाच दिवस आहे, जाडजोडीचा दिवस आहे. पहिला दिवस मंगलाचा दिवस आहे. पहिल्या दिवशी मंगलाचरण केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचा किंवा शास्त्राचा अलिखित दंडक आहे. मंगलाचं चिंतन पहिल्या दिवशी करावं. वारकरी संप्रदायात या अभंगाने मंगल साधल्या जाते. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक साधनेला हा अभंग म्हणल्याशिवाय आरंभ होत नाही. इतका गोड अशा प्रकारचा मंगल स्वरूप अभंग आहे. काय मंगल का करावं, मंगलाचा काय बाकी मी विस्तार करत नाही. मी ताकापुरतंच रामायण करणार आहे. आचार्य सांगतात अशुभानी निराचेष्टे तनोति शुभ संततीम स्मृतिमात्रेन यत्पुंसा ब्रह्मतन मंगलम परम अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संशया समर्थुनाम वरदवाच्य ब्रह्मतन मंगलम युधू. मंगल का करा याचा विचार करायचा झाला तर शास्त्र सांगते आपल्या जीवनाच्या अशुभ निवृत्तीसाठी मंगलाचरण करा. आपल्या जीवनात अशुभ तरी काय येते त्याची 3च कारणं ज्ञानोबारा सांगतात. एक तर अज्ञानानं अशुभ येते, एक तर प्राक्तनाने अशुभ येते, आणि एक तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्रमादाने आपल्या जीवनात अशुभ निर्माण होते. हे तिन्ही सामुग्री साधूच्या जीवनात पाहायला सापडत नाही. ज्ञानोबाराच्या जीवनाचा विचार करा, तुकोबाराच्या जीवनाचा विचार करा. तुकोबाराच्या जीवनात अज्ञान आहे का, तर अज्ञानाचा लवलेशसुद्धा ज्या जीवनाला स्पर्श करू शकत नाही असं तुकोबाराचं जीवन आहे. तुकोबाराच्या जीवनात अज्ञान पाहायला सापडत नाही. कशावर म्हणता तुम्ही? जे तुकोबारा म्हणतात वेदाचा विचार करायचा झाला तर वेद पाठ भरपूर जणाला असतील, पण वेदाचा अर्थ पाहायचा झाला तर तुम्ही आमच्याकडे या. वेदाचा तो अर्थ आम्हाशी खावा वेदाचा तो अर्थ आम्हाच ठावा. तेरा निवावा तुकोबार आहे आपला खऱ्या अर्थानं सांगतात का वेदाचा अर्थ जर पाहायचा झाला तर आम्हाला तुम्ही विचारून घ्या. वेदाचा तो अर्थ आम्हाशी चिठावा. हे स्पष्ट तुकोबाराची उक्ती आहे. त्यांच्या जीवनात अज्ञान कसं मानायचं. अशुभ निर्मितीचं पहिलं कारण साधूच्या जीवनात पाहायला सापडत नाही. अशुभ निर्मितीचं दुसरं कारण आहे देवा प्राक्तन. प्रारब्ध मानायचं का साधूला, आणि मानायचं झालं तर किती मानायचं याच्याविषयी खऱ्या अर्थानं विप्रतिपत्ती आहे. साधूच्या प्रारब्धाचा विचार करायचा झाला तर साधूचं प्रारब्ध एक तर साधूला प्रारब्ध मानू नका, कारण प्रारब्धानुसार देह चालतो. मग मनात साधूच्या देहाचा विचार काय, त्याची संगती काय, त्याचं स्वतंत्र चिंतन केलेलं आहे. पण साधूला प्रारब्ध मानायचं का, ज्ञानोबाराला प्रारब्ध मानायचं का. ज्ञानोबाराला प्रारब्ध मानायचं जर आपल्याला झालं तर ज्ञानोबाराची संजीवन समाधी आपल्याला मानायला जमायची नाही. का नाही? कारण प्रारब्ध खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एक दिवस ते संपत असते. आणि ज्ञानोबाराच्या समाधीचा विचार करायचा झाला तर ती समाधी तशाच स्वरूपाची आहे. आणि शास्त्राने पुन्हा दुसरा विचार सांगितला, साधूला प्रारब्धच मानायचं झालं तर साधूचं प्रारब्ध कल्पापर्यंत माना. म्हणून साधूच्या विषयी प्रार्थना करते वेळेस आमचे नामदेव महाराज सांगतात त्यांना आयुष्य किती आहे. भावे तया अकल्प माझिया सकळा माझिया सकळा साधा न हो कोण काळी सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा
कल्पनेची बाधा नभो कवये काढी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साधूचं प्रारब्ध मानायचं झालं तर कल्पापर्यंत माना. ऐका देवा, तुकोबाराला आपण प्रारब्ध मानलं तर त्याची संगती कशी लागत नाही. ऐका, तुकोबाराचं सदेह वैकुंठ गमन आपल्याला मानायला जमायचं नाही. कारण प्रारब्धाचा क्षय झाला का शरीर इथंच पडते. या महापुरुषाने म्हणे रामेश्वर सकळा पुसुनी गेला तो विमानी बैसुनिया. हे आपल्याला मान्य करायला जमायचं नाही. म्हणून तुकोबाराला प्रारब्ध आपल्याला संताकडं प्रारब्ध मानायचं का. त्याच्या पुढं सांगतो, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्रारब्ध संपलं का शरीर हे प्रारब्ध क्षयाची वाट पाहते. शरीर पडत असते. प्रारब्ध संपलं का शरीर पात होतं देवा. आणि शरीर पडलं म्हणजे त्याला आपण मृत्यू म्हणतो. सामान्यतः मृत्यू म्हणतो. साधू पुरुषाच्या जीवनात मृत्यू आहे का, तर साधू मृत्यूच्या ताब्यात कधीच जात नाही. कारण मृत्यूचं स्वरूप सांगितलं, मृत्यूर अत्यंत विस्मृती असं भागवत मृत्यूचं स्वरूप सांगते. ते विस्मृतीच्या पडद्याआड कधीच जात नाहीत. हे त्यांचं शाश्वत अशा स्वरूपाचं स्वरूप आहे. आणि दुसरी विशेषता सांगायची झाली तर तुकोबाराला प्रारब्ध मानलं, तुकोबाराचा शरीरपात जर मानला तर तुकोबारा पुन्हा पुन्हा आले हे आपल्याला मानणं शक्य होणार नाही. तुकोबारा एकदा नाही महाराज 4 वेळा वैकुंठ गमनानंतर सुद्धा तुकोबारा इथं आले, अनुग्रहित केलं, निळोबाराला अनुग्रहित केलं, गवारशेठ महाराजांना दर्शन दिलं, संताजी महाराजासाठी तुकोबाराचं येणं झालं. याचा अर्थ तुकोबाराच्या जीवनात आपल्याला प्रारब्ध मानणं शक्य नाही. याचा अर्थ संतांना प्रारब्ध नाही, अज्ञान संतांच्या जीवनात नाही. आणि तिसरी गोष्ट प्रमाद म्हणजे चुका जर असल्या तर आपल्या जीवनात अशुभ नाम दुःख प्राप्त होते. संतांच्या जीवनात प्रमाद सुद्धा नाही. का नाही त्याचं सरळ चिंतन सांगायचं झालं तर संतांचं आपल्या संप्रदायातील अलिखित अशा प्रकारचा काही मौखिक परंपरेनं काही विषय आलेले आहेत. खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराचा खरे उत्तर अवतार कोणता आणि ज्ञान याचा एका आणि तुकोबाराचा पूर्व अवतार कोणता, तर आपण नेहमी म्हणत असतो नाम याचा तुका. नामदेव महाराजाचंच अवतार कार्य, नामदेव महाराजाचं जे कार्य होतं, जे शिल्लक राहिलं ते उरले ते शेवटी लावी तुका. हे जर असेल तर नामदेव महाराजाचाच अवतार जर तुकोबारा असतील तर अवतारात चुका मानाव्या लागत नाही. अवतारात कधी चुका नसतात. चुका ह्या नेहमी जन्मात असतात. आणि त्याच्या पुढं सांगतो चुका म्हणूनच जन्म आहे विठ्ठल. जगाच्या चुका नीट करण्यासाठी अवनी तलावर संत येत असतात. म्हणून त्यांच्या जीवनात प्रमाद सुद्धा नाही. म्हणून अशी तिन्ही कारण नाही. मग संत हे मंगलाचं चिंतन का करतात त्याचं सरळ उत्तर देतो, विस्तारात जात नाही. त्याचं सरळ उत्तर आहे त्यांनी मंगलाचरण केलं नाही तर आपण करणार नाही. त्यांनी मंगलाचरण केलं नाही तर अशुभ त्यांचं होणार नाही. पण त्यांनी केलं नाही तर आपण करणार नाही. म्हणून आपण नाही केलं तर आपलं खऱ्या अर्थानं अशुभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं अशुभ चुकण्यासाठी महापुरुषांच्या जीवनात मंगलाचा आचार आहे विठ्ठल. तुकोबाराचा अतिशय गोड सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगात तुकोबारा आहे मंगलाचं चिंतन करतात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते प्रकारात मी जातच नाही. मंगलाचं चिंतन करतात. देवाचा परिचय तुकोबारा आहे. मंगलवजा आपल्याला देवाचा परिचय देतात. या अभंगात तुकोबारा परिचय देतात, देवाचा परिचय देतात. म्हणजे आम्हाला देवाच्या परिचयाची काय गरज, आम्हाला लोक देत नाहीत का परिचय. आम्हाला लोक परिचय देतात पण देवाचा नाही, भलते परिचय देतात. देवा त्याचाही देतात, देऊ नाही त्याचाही देतात. आता आपण फिरत असतो, फिरते वेळेस आपल्याला परिचय लोक वेगळ्या गावात वेगवेगळ्या देतात बरं का. काही भागात गेल्यावर आपला परिचय घेतात. बुवा दिसता, हो बाबा बुवाच आहे. कीर्तनकार का म्हणावं लागते, हो कीर्तनकार. मग एखादा संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला एखाद्या फाट्यावर स्टॉपला भेटला तर त्यांनी दिलेला परिचय आणि आपला घेतलेला परिचय तो आगळा वेगळा असतो. तो कीर्तनात सांगण्यासारखा परिचय नाही. पण एखाद्या घरी आपण गेलो आणि घरी गेल्यानंतर पहिल्यांदा त्या गावात गेलेलो असतो. गेल्यानंतर ते लोक आपल्याला कोणीतरी भेटतात. भेटल्यानंतर आपण पहिल्यांदा त्या घरात पोहोचलेले, पहिल्यांदा गेल्यानंतर ते लोक आपल्याला सांगतात महाराज हे आमचं घर बरं का. घराचा परिचय देतात. इथंच थांबत नाहीत, याच्या पुढं सांगतात महाराज आमचा भाऊ बरं का, दीपक महाराज आमचा भाऊ, भावाचा परिचय देतात. कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते कधी कधी आपल्या मुलाचा परिचय देतात. आमचा मुलगा आहे, आमचा मुलगा. इथपर्यंत परिचय मला वाटते बोला ठीक आहे. याच्याही पलीकडे लोक परिचय देतात. कशाचं, कोणाचा, बायकोचा. काही गरज बोला परिचयाची नाही पण लोक तोही परिचय देतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देतात.
काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे बरं का. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत. तिकडं खानदेशात गेलं इकडं खाली मनी बाई से ऐरणी भाषा आहे का कोणी खानदेशी? मनी बाई से ते खानदेशातला परिचय. मी एका घरी गेलो, ते एका सांगितलं महाराज ही आमची मालकीन बरं का. मी म्हणलं बरं आहे बाबा. असा वेगळा परिचय देतात. एका घरी गेलो, ती गृहिणी बिचारी दूध घेऊन आली. दूध माझ्या हातावर ठेवलं. दूध घेणार तेवढ्यात यजमानाने तिच्याकडं बोट दाखवलं. मला विचारलं महाराज ह्या कोण तो मला माहीत आहेत का? बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्याच्या बायकोकडं बोट दाखवतो आणि मला विचारतो ह्या कोण तो मला माहीत आहेत का? पहिल्यांदा तुझ्या घरी आलो माहीत असण्याचं कारण तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको. तिनं त्याच्याकडे बोट दाखवलं, मला त्याचा परिचय करून दिला. म्हणे महाराज हे आमचं ना, हे ना आमचं भंगार आहे विठ्ठल. मला काय सांगायचं देवा, या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा का? ऐका त्याचं उत्तर देतो. मानवी जीवन जगल्यास दोन कक्षेत जीवन जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे. पण ऐका जीवन कितीही संपन्न असू द्या माती खात जावं लागते. कोरोनातली घटना आहे, कल्याणची घटना आहे. कल्याणची टी व्हीला बातमी पाहिली असेल आपण. 1500 कोटीचा मालक होता, 1500 कोटीचा. कोरोनात सापडला. कोरोनात सापडल्यानंतर पीपी किटमध्ये बांधून तसंच बिचाराचं प्रेत बांधून आणलं. चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले ते सुद्धा जवळ यायला तयार नाही. शेवटी बांबूनी प्रेत लोटलं महाराज. किती कोटीवाल्याचं सांगत आहे मी तुम्हाला? 1500 कोटीवाल्याचं. 1500 कोटीवाल्याला बांबूनं चितेवर टाकलं देवा. मला वाटते 1-2 कोटीवाल्याचा विचार नाही. कितीही संपन्नता जीवनात असू द्या शेवटी माती खात जावं लागते. म्हणून जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगावं. आणि जीवन सफल कशानं होत असेल तर त्याला एकाचीच गरज आहे, त्याला देवाचा परिचय झाला पाहिजे. पहा ना मुक्ताबाई आपलं चरित्र सांगतात. निवृत्ती दादा आणि ज्ञानदादा कोरांना मागतात, सोपान दादा माझा सांभाळ करतात. ही प्रपंचाची अवस्था आहे. पण त्यांना विचारलं काय तुमची पारमार्थिक स्थिती आहे? आजी संसार सफळ झाला गे माई. काय? देवाचं आम्हाला दर्शन झालं, देवाचा आम्हाला परिचय झाला. जन्माची सफलता सार्थकता अशा प्रकारची आहे. म्हणून देवाचा परिचय फार महत्त्वाचा आहे. तुकोबरा आहे. बहुतेक सर्व ग्रंथ आपल्याला देवाचा परिचय प्रामुख्यानं देतात, वेगळ्या अंगाने देतात, वेगळ्या अंगाने देतात. देवाचा परिचय होण्यात आपलं जर कल्याण असेल तर शास्त्राची प्रवृत्ती तिकडंच आहे. देवाच्या परिचयात कल्याण असेल आपल्याला संतसुद्धा देवाचा परिचय वेगळ्या माध्यमात देतात. तुकोबरा सुद्धा संताचा कधी वाणीद्वारा परिचय, कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संताचा कधी त्यांच्या अस्तित्वाद्वारा परिचय, तसं देवाचाही कधी त्याच्या अस्तित्वाद्वारा परिचय, कधी त्याच्या वाणीच्या द्वारा परिचय, कधी परमात्म्याच्या रूपाच्या द्वारा परिचय, तर कधी परमात्म्याच्या स्वरूपाच्या द्वारा परिचय. अशा वेगळ्या परिचयाच्या कक्षा वापरून जगाच्या समोर देवाचा परिचय तुकोबरा ठेवतात. वाणीने परिचय आहे. भागवताचं चिंतन केलं तर भागवतात देवाच्या वाणीचा परिचय आला. काही विशेषण देवाच्या वाणीला दिले. मधुरया गिरा, वल्गुवाक्यया आणि बुध मनोज्ञया 3 विशेषांनी देवाच्या वाणीचं चिंतन केलं. देवाची वाणी कशी आहे? 3 विशेषण विचार करण्यासारखे आहे. मी तिकडं जात नाही. ज्ञानोबाराला विचारलं देवाची वाणी कशी? म्हणे तैसे वरी वरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरले. देवाच्या वाणीच्या द्वारा परिचय आहे. देवाचा वाणीचा परिचय आहे. तसा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते देवाच्या रूपाचाही परिचय आहे, देवाच्या स्वरूपाचाही परिचय आहे. या अभंगात देवाचा परिचय तुकोबारा देतात. असा सामान्यतः प्रश्न असा आहे, आम्हाला देवाचा परिचय नाही का? आम्ही देवाला ओळखत नाही का? आम्ही मूर्ती समोर आली का आम्हाला देव कळतो का नाही?
मी तुम्हाला साधं वर्णन करून सांगतो, तुम्ही देव सांगाल का नाही? अशी एक मूर्ती आहे, जटेतून एक प्रवाह बाहेर पडलेला आहे, गळ्यात सापाचे हार आहेत आणि व्याघ्रांबर धारण केलं. कोणता देव आहे हो? ज्याचा महिना चालू आहे त्याच. अलग लक्षात. मला सांगायचं काय, वर्णन ऐकलं का तुम्ही देव सांगता म्हणजे तुम्हाला देवाचा परिचय चांगला आहे. असा एक देव आहे, 3 मस्तक आहेत, पाठीमागं गाय आहे, पुढे श्वान झुकलेले आहेत आणि रुद्राक्षाची माळ हातात आहे. कोणती देवता आहे? म्हणजे तुम्ही देवाला चांगलं ओळखता तसं देवीला सुद्धा तुम्ही चांगलं ओळखत असायला पाहिजे. अलग लक्षात. अशी एक देवी आहे, अशी एक देवी आहे, बहुतेक ग्रंथात कुठंच नाही, पण तिचा परिचय तुम्हाला आहे. कोणती माहीत आहे तुम्हाला? मी तिकडे जात नाही, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशी एक देवी आहे, कमळात उभी आहे, हात असा केलेला आहे आणि 2000च्या नोटा बाहेर पडत आहेत. कोणती? 2000च्या? महाराज 2000च्या नोटा देणारी लक्ष्मी सुद्धा रिजेक्ट. विठ्ठल. आता 2000च्या नोटाला बस, आता ते बंधनाला किती भरायची ते महत्वाचं आहे. अलग लक्षात. ते महाराज ते पहिल्यांदा नोटा बंद झाल्या, गुरुजी सकाळी सकाळी ते ज्ञानोबाराच्या दर्शनाला नोटा बंद झाल्या. दुसऱ्या दिवशी ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेलो, एक भिकारीला मारत होता. मी बोललो हे बाबा का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी या उचापात्यात पडू नये. मी हात जोडले, म्हणलं बाबा मारण्याचं कारण काय? बिचारी रडत आहे म्हणून तुला विचारलं का मारतो, पण तुम्हाला ऐकायचं कारण? मी म्हणलं त्याच्यासाठी तुला विचारलं का मारतो. म्हणे ऐका, त्या पारीवर ती बसते, या पारीवर मी बसतो, दिवसभर आम्ही भीक मागतो, लोक आम्हाला भीक टाकतात, 4 8 रुपया, 10 5 रुपये टाकतात, दिवसाकाठी 500-700 तिच्याजवळ, 500-700 माझ्याजवळ गोळा होतात. घरी गेल्यानंतर तिला विचारल्या जाते तुझे किती माझे किती. ते सुट्टे चिल्लर पैसे घरात येतात. आल्यानंतर ते 1000-1500च्या जवळपास ते गल्ला आमच्या जवळचा गोळा झालेला, ते पैसे पाहिल्यानंतर तिला ते सुट्टे पैसे घरात जमत नाही. ते सुट्टे पैसे घेते, दुकानदाराकडे जाते आणि 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा चलनातून बंद. आज सकाळी पेपर पाहिला, फ्रंट पेजला बातमी होती, आजपासून 1000-500च्या नोटा चलनातून बंद. अरे तू मारतो का हे विचारलं ना मी. म्हणे तेच सांगतो महाराज, आता तुम्हीच सांगा आमच्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे. विठ्ठल. पहिल्या नोटाचं सांगितलं बरं का मी. मला सांगायचं काय, माझा विषय चालला. लक्षणं कळलं का देवता कळते, वर्णन ऐकलं का देवता कळते. मग या अभंगाचा जरी विचार करायचा झाला तर देवतेचा आम्हाला परिचयच आहे. मग महाराज देवतेचा परिचय का देतात त्याचं उत्तर सांगतो. देवा आम्हाला देवाचा सामान्य परिचय असला तरी विशेष परिचय निश्चित नाही. या अभंगात तुकोबराय त्या देवतेचा परिचय देतात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सगळं लक्षणं पाहता त्या देवतेचा सामान्य परिचय होईल, पण तुकोबराय अभंगाच्या पहिल्या 3 चरणात वेगळा परिचय देतात आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात वेगळा परिचय देतात. पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाचा तटस्थ परिचय देतात, शेवटच्या चरणात तुकोबाराय देवाचा स्वरूप परिचय देतात. पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाचा स्थूल परिचय देतात, शेवटच्या चरणात तुकोबाराय देवाचा सूक्ष्म परिचय देतात. पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाच्या रूपाचा परिचय देतात आणि शेवटच्या चरणात तुकोबारा देवाच्या स्वरूपाचा परिचय देतात. विठ्ठल. पहिल्या 3 चरणातला परिचय तटस्थ परिचय आणि शेवटच्या चरणातला देवाचा परिचय स्वरूप परिचय. कशाला म्हणतात तटस्थ परिचय, कशाला म्हणतात स्थूल परिचय आणि कशाला म्हणतात रूपाचा परिचय. जे डोळ्याला दिसते देवा तो रूपाचा परिचय, डोळ्याला दिसते चर्मचक्षुला दिसते तो स्थूल परिचय आहे, पण खऱ्या अर्थानं डोळ्याला दिसत नाही तो सूक्ष्म अशा स्वरूपाचा परिचय.
अंतःकरणात कळतो. आत ज्याचा बोध होतो तो देवाचा सूक्ष्म परिचय पटून देतो. अभंगाच्या पहिल्या 3 चरणातला परिचय तटस्थ परिचय आहे, स्थूल परिचय आहे. कशाला म्हणतात तटस्थ परिचय? थोडक्यात सांगतो. मी वावी नगरीत आल्यानंतर चौकात उतरलो. चौकात उतरल्यानंतर काही तरुण मुलं खेळत होते आणि खेळता खेळता त्यांना विचारलं, का रे बाबा, बद्री महाराजांनी मला तारीख दिलेली आहे, त्यांचं फोन लागत नाही, घर दाखवतो का? घर दाखवतो का म्हणल्यावर नंतर तिथं बसलेल्या त्या मुलांनी असं बोट केलं आणि मला सांगितलं, बुवा ऐका, पहा, ज्या घरावर कावळा बसला ते त्यांचं घर आहे. काय सांगितलं? कावळा बसला ते त्यांचं घर. मी कावळा पाहिला आणि चालत चालत त्या दिशेनं निघलो. त्या दारापर्यंत आलो, तेवढ्यात कावळा म्हणजे तुम्ही ऐकत आहे, कावळा उडाला देवा. कावळा दुसऱ्या घरावर गेला. मला परिचय दिला होता, कावळा बसला ते त्यांचं. मी दुसऱ्या दारात गेलो. तेवढ्यात तो कावळा तिथूनही चालू द्या सकाळपर्यंत, तिथूनही उडाला. कावळा तिसऱ्या घरावर गेला. कावळा बसला ते त्यांचं घर सांगितल्यामुळं मी तिसऱ्या दारात गेलो. तो कावळा विचारात पडला, हा बगळा आपल्या मागं काय करतो? विठ्ठल, मला सांगायचं काय देवा, कावळा गावभर फिरला पण मला घर नाही सापडलं. पुन्हा चौकात आलो, त्यांनाच विचारलं, अरे बाबा, बद्री महाराजांचं मला घर सांगता का? म्हणे, महाराज तुम्हाला काही कळते का? काय बोलतील ते आमचे निवृत्ती महाराज वक्ते बाबा. बाबाने बुवाचीच व्याख्या केली. बुवा म्हणजे अख्ख्या गावाचा मेवना, कोणी त्याची उडवावी. ते म्हणायचे. दुसरी व्याख्या केली, बुवा म्हणजे सार्वजनिक मालमत्ता. विठ्ठल, कोणी त्याच्यावर सत्ता स्थापन करावी. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते मला बोलू लागले, मला तुम्हाला कळत नाही बुवा? अहो, आत्ता सांगितलं होतं अंगुली निर्दोष करून का ज्या घरावर कावळा बसला ते त्यांचं घर. म्हणलं, अरे बाबा, कावळा गावभर फिरला, कोणतं घर समजू? म्हणे, बुवा आता ऐका, ज्या घराला भगवा रंग आहे ते त्यांचं घर आहे. रंग पाहिला आणि चालत 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 आलो. दारात येईपर्यंत घराचा रंग उडाला नाही देवा. रंग त्या घराच्या स्वरूपाच्या अंतर्गत आला. ऐका देवा, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते लक्षण सांगितलं. मी तिथं गेलो, मला घर सापडलं, माझा दृष्टांत संपला. पहिला जो परिचय तो कधी आहे आणि कधी नाही ना अन्यापासून वेगळा करणारा तो तटस्थ परिचय आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जो कायमचा आहे तो खऱ्या अर्थानं स्वरूप परिचय अभंगातल्या पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाचा तटस्थ परिचय देतात आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा देवाचा कायमचा म्हणजे स्वरूप परिचय देतात. मी पटून देतो तुम्हाला. पहिल्या 3 चरणाचा विचार करा. तुकोबारा म्हणतात, हा परमात्मा सुंदर आहे. आता याला कोणी सुंदर म्हणत असेल, पण याने एक वराहा अवतार घेतला, तिथं त्याला कोणी सुंदर म्हणल का हो? नाही, ते ध्यान आहे, विटेवर उभा आहे. मी म्हणतो आता विटेवर उभा आहे, पण कधीतरी वीट सोडून हा फेरफटका मारायला मॉर्निंग वॉकला कुठंतरी गेला असेल का नाही? सांगू तुम्हाला, दिवाळीचा सण आला होता. दिवाळीचा सण नामदेव महाराजच्या आईनं सांगलं, नामा, सगळ्याला दिवाळीचा अभ्यंग स्नान घडते, माझ्या पांडुरंगाला कोण घालायचं? मग तू राऊळात जाऊन देवाला दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला घेऊन ये. दिवाळीचा सण आला, नामदेव महाराज राऊळात गेले, देवाचा हात धरला आणि देवाला सांगितलं, देवा, तुला आईनं दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला बोलावलं. सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी. देवाचा हात धरला, देवाला विनंती करू लागले. देवाने सांगलं, अरे नामा, आत्ता आलो असतो पण काकड्याची वेळ झाली. मी जर आलो तर इथं बडवे येतील, मी दिसलो नाही तर गोंधळ घालतील. बाबा देव नाही, देव नाही, देव नाही, मला यायला जमायचं नाही. नामदेव महाराज म्हणे, नाही बाबा, आईनं सांगितलं तुला घेऊन ये, तुला यावंच लागेल. हट्टाला नामदेव महाराज पेटले. देवाचा नाविलाज झाला. अरे पण नामा, मी तुझ्या घरी आल्यावर माझ्या जागेवर कोण? म्हणे, चिंता करू नको, तू फक्त माझ्या घरी स्नानाला जा, मी तेवढ्या वेळ तुझ्या जागेवर उभा राहतो. देवाने आपल्या कपाळाला हात लावला. म्हणे, नामा, बडवे तुला दररोज पाहतात, तुला ओळखायचे नाही बडवे. म्हणे,
देवा सोपा आहे म्हणे. काय? तो आपल्या भक्ताला आपल्या मुक्त्या देतो का नाही? कधी सलोकता, कधी स्वरूपता, कधी समीपता, कधी सायुज्यता. तात्पुरती तुझी स्वरूपता नावाची मुक्ती मला दे. म्हणजे तू काळ आहे ना, मला काळ कर. माझं काळ कर नाही बरं का. तू काळ आहे तर मला काळ कर. देवाला पटलं महाराज. देवाने नामदेव महाराजच्या डोक्यावर हात ठेवला. तथास्तु देव म्हणले. तथास्तु म्हणल्यावर नामदेव महाराजाला देवासारखं रूप प्राप्त झालं. नामदेव महाराजांनी देवात फरकच जाणवत नव्हता. तस्मिन तज्जनेचे भेदाभावात नामदेव महाराज देवासारखे दिसू लागले. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा आता तर जमलं ना, ये खाली. विटेच्या खाली देवाला उतरवलं. नामदेव महाराज रूपी देव विटेवर चढले. नामदेव महाराजांनी देव सारखे दिसू लागले. कोणत्याही प्रकारचा फरक नामदेव महाराजांनी देवात करायला जमत नव्हता. देवाने सांगलं, नामा एवढ्यावर जमत नाही बरं, बडवे फार हुशार आहेत. मग बडवे येतील. पाय जोड, पाय. पाय. नामदेव महाराजांनी पाय जोडले. हात वर घे. कमरेवर हात घेतले. म्हणे, नामा मी येईपर्यंत हालचाल करायची, असंच उभं राहायचं. ते नामदेव महाराज म्हणे, बुवा देवा असं जास्त काळ आपल्याला उभं राहणं होणार नाही बरं का. चटकन जायचं आणि चटकन स्नान करून यायचं. काम पडलं तर शेवळ्याच्या ते नाश्ता मी इथं आणील तुला, पण जास्त वेळ लावू नको. नामा आणखीन विशेषता आहे, ऐक. बडवे येतील, काकडा आणतील, काकडा करतील. गरम पाणी स्नानासाठी, थंड पाणी, दही दूध. गरम पाणी टाकलं जास्तच कडक असलं तर तक्रार करायची नाही. थंड पाणी अंगावर पडलं तरी अंगाला काटा फुटू द्यायचा. नामा स्नान करता करता मला दररोज भूक लागते, म्हणून बडवे 1.25 किलो लोण्याचा गोळा माझ्या तोंडाजवळ धरतात. फक्त पाहायचा, बागीच्या भानगडीत पडायचं नाही. नामदेव महाराज, ए देवा दररोज असतो काकड्याला, जा. नामदेव महाराजच्या घरी देव गेले महाराज. नामदेव महाराज रूपी देव विटेवर उभे झाले. बडवे आले. काकडा हातात आहे, गरम पाणी, थंड पाणी, दही दूध, लोण्याचा गोळा सोबत आणलेला आहे. काकडा हातात घेतला. देवाला उठवलं. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. काकडा झाला. आणि काकडा झाल्यानंतर गरम पाणी देवाच्या अंगावर काही परिणाम नाही, थंड पाणी काही परिणाम नाही. आणि स्नान घालता घालता तुम्ही जर काकड्याला गेले तर लक्षात येईल, 1.25 किलो लोण्याचा गोळा नामदेव महाराज रूपी देवाच्या तोंडाजवळ धरला. बडव्याने डोळे लावलेले आहेत. डाव्या हातात, उजव्या हातात गोळा आहे, आरती आहे. आणि देवानी तो सेवन करावा याच्यासाठी बडव्यांची विनंती चाललेली आहे. बडवे तो गोळा धरून महाराज आरती ओवाळतात. डोळे लागलेले आहे. येऊ नाही पण सहज जीभ बाहेर आली. जीभ येऊ नाही पण बाहेर आली. त्या जिभेला मृदू नवनीताचा स्पर्श झाला. झाल्याबरोबर नामदेव महाराजांनी विचारलं, हा प्रकार काही वेगळाच दिसतो, हे आपल्या खाण्यातही नाही पाहण्यातही नाही. म्हणजे बडव्याचे डोळे लागले. देवाने खाऊ नको म्हणून सांगितलं, चव घेऊन नको थोडी असं सांगितलं. एक घास खायला काय हरकत आहे म्हणून नामदेव महाराजांनी बडव्याचे डोळे लागले. जसा तोंड ते दाबलेला गोळा होता, एक घास महाराज ओढला. ते जीभ तापलेली नॉनस्टॉप, ते थांबलंच नाही, पोटातच उतरलं डायरेक्ट. ते नाही रे, चव कळली नाही, आणखीन एक गोळा एक घास खायला काय हरकत आहे. करता 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 पाहता काय, घासवार 1/2 किलो लोणी आतल्या आत ओढलं. मग त्या जिभेचा स्पर्श नामदेव महाराजाचा त्या बडव्याच्या हाताला झाला. बडव्याने देवाकडे पाहिलं का देवाच्या तोंडाला लोणी लागलं. देवाने लोणी खाल्लं. आपल्या हातातलं लोणी अर्ध झालं. देवाने लोणी खाल्लं याचा आनंद बडव्यांना नाही झाला. देवा ते विचारात पडले, यानं जर लोणी खाणं असंच चालू ठेवलं तर उद्यापासून आपलं कसं विठ्ठल. माझा विषय चालला, कधी देव विटेवर उभा आहे आणि कधी नामदेव महाराजच्या घरी आहे. म्हणजे कायम विठेवर नाही, पण हा कायमचा त्याचा पत्ता नाही. म्हणजे हे तटस्थ लक्षण आहे.
दुसऱ्या चरणात चला, कासेला याच्या पितांबर आहे, यांनी आता कासेला पितांबर घातला हो, पण कधीतरी याचा पितांबर काशेचा सुटला असेल ना. हा सांगू तुम्हाला, नामदेव महाराजचं कीर्तन चालू होतं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता 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 सावध होई देवाईसे बोले कबीरा, सावध होई देवाईसा बोले कबीरा, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. आजचे मजबूर हे नाविलास आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. मला वाटते नामदेव महाराजचं कीर्तन चालू आहे. आमच्या जनाबाई म्हणतात तो आळंदीचे ज्ञानोबाराय, ज्ञानोबाराय गायक होते बरं का, ज्ञानोबाराय गायक होते गुरुजी. ज्ञानोबाराला चाल म्हणण्यासाठी जनाबाईनं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अभंग म्हणल्यानंतर असा रंग कीर्तनात भरला आणि देव नाचू लागला. नाचता नाचता कासे पितांबर राहिला नाही, गळला. मला वाटते तेव्हापासून कीर्तनकाराची ही व्यवस्था आहे. पुढची आपत्ती येऊ नये ते बाकीचे मला कास घालून बळकट बाकी कारण सांगायचेच नाही. हे एक त्यातलं कारण आहे का कीर्तनात जास्तच रंग भरला. गुरुजीसारखे म्हणायला असले बुवा जर नाचू लागला तर आपत्ती येऊ नये म्हणून ही व्यवस्था आहे. भेटल कधी देवाच्या कासेला पितांबर आहे आणि कधी देवाचा गळला पितांबर. याचा अर्थ कायम देवाच्या कासेला पितांबर नाही. अन्य अवताराचा विचार करा. मत्स्य अवतार, कस्य अवतार, कुठं पितांबराचा विचार आहे देवा. पण खऱ्या अर्थानं कायम पितांबर नाही. हा देवाचा तटस्थ परिचय. धावत सांगेन तिसऱ्या चरणात आहे कंठी कौस्तुभ म्हणे. त्याच्या कंठात कौस्तुभ म्हणे आहे. कधी कंठात आहे फक्त निर्देश करून जातो. बहुश्रुत मंडळी आहे. कधी त्या भृगु ऋषीच्या परीक्षणात त्याने कौस्तुभ फेडला, कौस्तुभ घेतला हाती. तो कौस्तुभ कधीतरी फेडून आपल्या हातात घेतला. कधी कंठात कौस्तुभ आहे आणि कधी देवाच्या हातात कौस्तुभ आहे. याचा अर्थ देवाच्या कंठात अखंड कौस्तुभ देवाने धारण केला नाही. याचा अर्थच असा आहे. हाही देवाचा तटस्थ परिचय आहे. पण शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. देवाला सुख कधी सोडू नये. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. या सच्चित सुखात्मकम ब्रह्म हे त्याचं स्वरूप जर असेल तर मला वाटते सुख हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सुखाला सोडून देव नाही. सुख म्हणजेच देव असेल तर ते त्याचा कायमचा परिचय म्हणजे स्वरूप परिचय. विठ्ठल या देवाचा 3 चरणातला तटस्थ परिचय, या चरणातला 3 चरणाचा रूपाचा परिचय देते वेळेस पहिल्याच चरणात तुकोबारा म्हणतात हा परमात्मा सुंदर आहे, ते ध्यान आहे आणि ते वेटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान
सुंदर ते विटेवरी ध्यान अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार आहे त्या देवाचा परिचय देते सांगतात हा परमात्मा सुंदर आहे, ते ध्यान आहे, ते विटेवर उभा आहे. आता माझा थोडा प्रश्न तुम्हाला आहे. तुकोबार देवाला पहिल्या चरणात पहिल्या शब्दात हा परमात्मा सुंदर आहे असं म्हणतात. माझं मत थोडं वेगळं आहे. माझं मत आहे देव सुंदर नाही. मला एवढंच पाहायचं आहे तुम्ही तुकोबाराच्या पक्षातले आहे का माझ्या पक्षातले आहे. ओरिजिनल त्या पक्षाचे चिन्ह धारण केले अण्णा त्यांना मी विचारणारच नाही, पण मला तपासायचं आहे. मला एवढेच मतं पाडायची आहेत जेणेकरून डिपॉझिट जप्त होऊ नये. जास्त मताची मला अपेक्षा नाही. तुकोबार म्हणतात देव सुंदर आहे, पहिला शब्द आहे सुंदर आहे. सुंदर ते ध्यान अभंग पाठ आहे आपल्याला. परमात्मा सुंदर आहे. माझं मत आहे देव सुंदर नाही. तुम्ही तुकोबाराच्या पक्षातले का माझ्या पक्षातले मला एवढं तपासायचं आहे. मी तुम्हाला विचारतो बाबा देव सुंदर आहे म्हणजे तुम्ही तुकोबाराच्या पक्षातले. मागचे बाबा, हे आजोबा, देव सुंदर आहे का? बर, अपक्ष राहू द्या. काही अपक्ष पाहिजे विठ्ठल. बहुतेक मला वाटते तुम्ही तुकोबाराच्या तुम्ही याच्याकडे येत नाही. सिम्बॉलवाले आहेत. याच्याकडे येण्यात अर्थही नाही. अलग लक्षात का हो माईकवाले, देव सुंदर आहे. माझं मत आहे देव सुंदर नाही. तुमचं एक मत पडलं तरी मला बरं बस झालं, एवढंच झालं तरी. तुकोबाराचा अभंग आहे. तुकोबार म्हणतात देव सुंदर आहे. याच्यात माझं मत आहे देव सुंदर नाही. म्हणजे मी तुकोबाराचा विरोधी पक्ष नेता आहे. कोणी तारीख घेतली ते नंतर पाहत्याला, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर माझं मत आहे देव सुंदर नाही. तुमचं मत माझ्या पक्षात आहे का त्यांच्या पक्षात आहे का अपक्ष आहे? अलीकडं कोण कोणीकडे जाईल सांगायचं जमत नाही विठ्ठल. अलीकडलं कोणता पक्ष आपला हेच काही सध्या आपल्यालाही कळण झालं.
अलग लक्षात. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते त्या संभ्रमात दिसतात. मी तसं काही करणार नाही. तुम्ही ज्या पक्षात आहे ते काही हरकत नाही. म्हणजे आहे सुंदर. म्हणजे बहुतेक तुम्ही तुकोबाराच्या पक्षाकडं आपल्याकडं या चांगलं खातं देतो. ऑफर द्यायला काय हरकत आहे हो. ज्या खात्यात खायला जमल असं देतो. बापरे बाप, तुम्ही तर ते सिम्बॉलवाले आहे. तुम्हाला मी विचारलंच नाही. तुम्ही पक्के त्या पार्टीचे आहे. तिकडं मी येणारच नाही. म्हणजे मी सामान्याला विचारे, मला जास्त नाही माझ्या पक्षातले कोण आहेत, माझे गडी कोण निवडा भिन्न यातून तेवढेच मला पाहिजे. का हो देव सुंदर आहे. ते आहे वाटतं लॉकेट तुमच्या घरात येतच नाही. म्हणजे सुंदर तुम्ही बहुतेक तुकोबाराच्या योगेश भाऊ तुमच्याकडे येणारच नाही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देव सुंदर आहे असं तुमचं मत आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत तुकोबाराच्या पक्षातले आहे. मला एखादं मत जरी पडलं तरी बस झालं. फक्त पक्के राहा बरं का पक्षात. आता मी तुम्हाला विचारतो, तुकोबारा म्हणतात देव सुंदर आहे. माझं मत आहे देव सुंदर नाही. बाबा अपक्ष भूमिकेत आहेत. आता मी तुम्हाला विचारतो, गुरुजी सौंदर्यशास्त्र काळ्या रंगाला सुंदर म्हणते का सौंदर्याचे मार्क देते, का गौरवर्णाला सौंदर्याचे मार्क आहेत? मला जास्त खाली यायला लावू नका. मला मर्यादा आहेत काही. जास्त खाली यायला लावू नका. म्हणजे काळ्या रंगाला तुमच्याकडं सुंदर म्हणतात का गोऱ्या रंगाला सुंदर म्हणतात हो? म्हणजे तुमच्याकडं सौंदर्याचं काही गणितच नाही का? ते गणित काही जे तुम्ही इतके साशंक मुद्रेत बसलेले. विडलो ते सावळ्या म्हणजे या दोन्हीत नाही, म्हणजे अपक्षाच्या भूमिकेत आहे असं म्हणा ना. ते तुकोबाराच्याही पक्षात नाही तर आपल्याही पक्षात नाही, अपक्ष भूमिकेत चाललेले आहेत. असे फोडायला लवकर तयार व्हायला ते फोडून टाकू आपण. अलग लक्षात. पण तुकोबार म्हणजे काळ्या रंगाला सुंदर म्हणतात का गौरवर्णाला सौंदर्याचे मार्क भेटतात? तर सरळ सरळ आहे सौंदर्यशास्त्र गौरवर्णाला सौंदर्याचे मार्क देतात. मग तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात, तुम्ही ज्याला सुंदर म्हणता, तो काळा आहे का गोरा आहे हो? आणि गुरुजी साधा काळा आहे का ठाईचाच काळा आहे? ठाईचाच काळा नदी अनादि बहु काळा, काळा अनादि बहु काळा. काळा नदी बहु काळा, ठाईचाच काळा नदी बहु काळा, नदी बहु काळा, नदी बहु उत्तर भेटलं. तुम्ही ज्याला सुंदर म्हणतात, तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात, तो साधा काळा नाही ठाईचाच काळा आहे. आणि काळ्या रंगाला जर सौंदर्यशास्त्र सौंदर्याचे मार्क देत नसतील तर येता का आपल्या पक्षात? कोण येतो म्हणलं हो, कोण म्हणलं. मला जास्त नाही मतं पाडले, 2-4 पडले तरी मी एवढ्यावर समाधानी आहे. येता का कोणी इथे? कारण हा साधा काळा नाही हो, ठाईचाच काळा. कळला का? काही वरचे काळे असतात, आतले बरे असतात. वरचे काही काळे असतात आणि आतले बरे असतात. काही वरचे बरे असतात, आतले काळे असतात. काही वरचे बरे असतात आणि आतही बरे असतात. काही वरही काळेच असतात आणि आतही, जे वरही काळे ना आतही काळे, त्याला म्हणतात ठाईचाच काळा. कोळसा ठाईचाच काळा आहे. मग काळ्या रंगाला जर सौंदर्यशास्त्र मार्क देत नसेल तर तुकोबाराचं म्हणणं बरोबर का चूक? बरोबर. पक्के पक्षाचे दिसता तुम्ही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तुम्ही पालटतच नाही. जाऊ द्या. कधी कधी काय होते महाराज, रंगाचं काळे पण मान्य होते.
रंगाचं सौंदर्य कधी कधी रंगानं काळा आहे, मान्य करून घेतो. उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याकडं मन नाही का हो, वान आणा नाही तर कधी वान चालते काळा, पण गुण तरी काळे पाहिजे नाही. वान कधी कधी काळा चालतो. उदाहरण देतो. बाप गेला, पोराची सोयरीक करून आला. आणि बाळ्या म्हणे काय, म्हणे बाळा तुझी मी सोयरीक करून आलो. पोरगं होतं सुशिक्षित बेकार, सावळं नव्हतं, सुशिक्षित बेकार होतं. ते म्हणे बाबा पण मी पोरगी पाहिली नाही, डायरेक्ट सोयरीक कशी करून आले. म्हणे चिंता करू नको, फोटो आणला ना मी. बापानी पोरीचा फोटो पोराच्या समोर धरला. पोरगी ते फोटो त्यानं पाहिला. पोरगी फोटोसुद्धा ओळखू येत नव्हती, इतकी काळीकुट्ट होती. पोराने ते पाहिला फोटो, हातपाय आपटले. म्हणे बाबा इतक्या काळ्या कुट्ट पोरीशी मी लग्न करणार नाही. बाप म्हणे अरे काट्या, मी शब्द देऊन आलो ना. त्याने बाबा तुमचा शब्द गेला. तेच ऐकायचं मला. म्हणजे तुमच्याकडे खड्ड्यातच घालतात बापाचा शब्द, हेच मग ऐकायचं होतं. तुमचा शब्द गेला. चुलीत नाही ना, खड्ड्यात काढाय जमल. खड्ड्यातला काही भागात चुलीत घालतात बरं का. मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याने सांगलं बाबा तुमचा शब्द गेला खड्ड्यात. बापाने अख्खं बाप पुराण त्याच्यासमोर वाचलं. म्हणे काट्या लहानाचं मोठं हाडाचे काढ, काय काय कष्ट केले, कसा किती कष्ट केले, सगळा पाढा वाचला. आणि सगळं बोलता बोलता बाप शेवटी एक शब्द बोलून गेला. काट्या रंगावर काय जातो, पोरगी महिन्याला ₹1,00,000 पेमेंट कमावते. हे होतं सुशिक्षित बेकार. ₹50 रोजानंही कोणी ठेवत नव्हतं. आणि 1,00,000 पेमेंट ऐकल्यावर मग त्याला वाटलं रिकामच आपण नाही म्हणलो. अर्धा तास झाला. बापाचा राग शांत होऊ दिला. हातात पाण्याचा ग्लास भरला, बापाच्या जवळ आला, हातात पाणी ठेवलं. म्हणे बाबा खरंच रागावले का? आणि खरंच रागावले का? मग तुम्ही शब्द दिलाच न विठ्ठल. कधी कधी रंगाचं काळे पण मान्य होते, गुण चांगले पाहिजे. तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात तो रंगाने काळाय देवा, म्हणून रंगाचं सौंदर्य नाही. मग तुम्ही म्हणाल गुणाचं सौंदर्य असेल म्हणून तुकोबारा सुंदर म्हणत असतील. तर एक सांगू का, याच्या ठिकाणी गुणाचंही सौंदर्य नाही, याच्या ठिकाणी सगळ्यात मोठा अवगुण आहे. याचं पोट घरच्या भाकरीवर कधीच भरत नाही. याच्या ठिकाणी सगळ्यात मोठा अवगुण आहे, हा चोऱ्या करून पोट भरतो. चोऱ्या करून तुझे ठिकाणी अवगुण मोठा, चोरी करून भरशी पोटा. त्याच्या ठिकाणी अवगुण आहे. आता चोरी गुण चांगला आहे का हो? मी माता भगिनीला विचारतो, तुम्ही देवाला नवस केला का, देवा आमच्या उदरी चोर येऊ दे? नाही ना, नाही, कोणीच असा नवस करत नाही. याचा अर्थ चोरी गुण चांगला नाही. तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात तो वानाने काळा देवा. आणि गुणाचा विचार करायचा झाला तर तो चोर आहे. साधा चोर नाही बरं का, साधा चोर नाही, मोस्ट वॉन्टेड आहे. अलग लक्षात, साधा चोर नाही. याचं तिथं ते जे अट्टल चोर असतात त्यांचं पोलीस स्टेशनला नावा फोटो सह रेकॉर्ड असते, तसं याचं सुद्धा त्या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं हा साधा चोर नाही. पुराणात याची प्रसिद्धी देव म्हणून नाहीच, याची प्रसिद्धी चोर म्हणून आहे. चोर म्हणून ऐसा पुराण प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध केशव नामाचा केशव नाम्याचा दाता पंढरपुरी उभा विटेवर. पंढरपुरी उभा भक्त पुंडलिकासाठी. भक्त पुंडलिका गवळण दसवण
कवळण जसवंती पैसा कवळण जसवंती पैसांगी आर्या पैसा कवळण जसवंती पुराणात प्रसिद्ध याची देव म्हणून प्रसिद्धी नाही. कोण म्हणून प्रसिद्धी आहे? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. हा चोर आहे. किती प्रमाण देऊ तुम्हाला? जनाबाई सुद्धा सांगतात आम्ही पंढरपूरचा देव धरला नाही, आम्ही पंढरपूरचा कोण धरला? धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर धरिला हृदयी बंदी खाना केला हृदयी बंदी खाना केला गळा बांधून दोर, गळा बांधून दोर, गळा बांधून दोर, गळा बांधून दोर. हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जनाबाई म्हणतात मी पंढरपूरचा देव नाही बाबा, पंढरपूरचा चोर धरला. जनाबाई त्याला चोर म्हणतात. नामदेव महाराज पुराणात प्रसिद्ध. चोरातही दोन प्रकार आहेत बरं का, एक अट्टल चोर आणि एक घोरटा चोर. चोरातही दोन प्रकार आहेत. आता हे जर पाणी पडलं नाही तर घोरट्याचा प्रकार जास्त वाढतो. घोरटे माहीत आहेत ना? घोरटा चोर माहीत आहे ना? दुसऱ्याच्या बांधाचं गवतच कापून आणायचं, गंजीतल्या पिंड्याच, हे जे घोरटा प्रकार आहे. अलग लक्षात. घोरटा सांगू का तुम्हाला? भजन करा विठ्ठल. एक म्हणे महाराज आमचं म्हातारं इतकं चांगलं. म्हणजे काय विशेषता म्हाताऱ्याची? म्हणे महाराज आमच्या गावात वर्षातून एकदाच सप्ताह होते, पण घरात कोण आलाच म्हातारं चप्पल घेण्याचं कामच ठेवत नाही. नाही आलं तुमच्या लक्षात? हा घोरटा प्रकार आहे. अलग लक्षात. घरात कोणाला चप्पल, सगळ्याच्या पायाचे माप म्हाताऱ्याला पाठ आहेत. मला सांगायचं काय, हा घोरटा प्रकार आहे. हा घोरटा चोर नाही, हा मोस्ट वॉन्टेड आहे. मोस्ट वॉन्टेड आहे. मग मी तुम्हाला विचारतो, रूपाने काळा आहे म्हणून रूपाचं सौंदर्य नाही, गुणाचा विचार करायचा झाला तर हा चोर आहे. चोरी गुण जर चांगला नसेल तर देता का राजीनामा? तिकडे येता का आपल्याकडून? आपल्या पक्षात चांगलं खातं देतो राव. हा नाही हो, पालटायला तयारच नाहीत. बरं जाऊ दे. तुम्ही पंढरपूरला जात असता का? पंढरपूरला जातच. कोण कोण जाते पंढरपूरला बरं आतापर्यंत? बरं कोण कोण गेलं नाही ते हात वर करा. म्हणजे गेलं नाही त्याचे हात वर आले काय? म्हणजे आपल्या पक्षाचे कोण कोण आहेत ते मलाही लक्षात येतील ना. कोण कोण गेलेलं नाही पंढरपूरला याच्यातलं? गेलं नाही म्हणजे आपल्या पक्षातले. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं नाही तर तुम्ही पंढरपूरला सगळेच जाता, एवढे जण जाता नाही का? मग तुम्हाला एक सांगतो, पंढरपूरला जाऊ नका. बाकीचे महाराज तुम्हाला काय सांगतात? कोणी तारीख घेतली ते नंतर पहा त्याला. पण आपलं काम आहे तुम्ही पंढरपूरला जाऊ. तुम्हालाही सांगतो तुम्ही जाऊ नका पंढरपूरला. जात असता का तुम्ही? पंढरपूरला जात असता? जाऊ नका पंढरपूरला. जाऊ नका. जाऊ नका. कारण तिथं देव नाही. तिथं कोण आहे? कोण आहे? चोर आहे. चोर. भूत नाही मी सांगलो. भूत राहू द्या, आता चोराकडनंच येऊ द्या. अलग लक्षात. पंढरपूरला कोण आहे? चोर आहे. चोर. आणि तिथं जाऊ नका. मीच बोलतो असं काय नाही. आमच्यात ज्येष्ठ आहेत ते सुद्धा सांगतात. या परंपरेचे ज्येष्ठ सांगतात. कोण? मधुसूदन सरस्वती. अद्वैत सिद्धिकाराचं मत आहे तुम्ही पंढरपूरला जाऊ नका.
म्हणे पंढरपूरला का जाऊ नका? त्यांनी सांगितलं तिथं चोर आहे, बाकीचे चोर वस्तू चोरतात बाबा, आणि पंढरपूरचा चोर तुम्हालाच चोरतो. वस्तू गेली तर पुन्हा घ्यायला जमते, आणि तुम्हालाच चोरलं तर काय घेता? त्यांच्या मुखातले शब्द आहे, मा यात पंथा पतिबिमरथ्या दिगंबरा कोपी तमाल निलहा विन्यस्तस्तोपी नितंब बिंबे धूर्त समाकर्षित चित्तवृत्तीम. त्यांच्या मुखातले शब्द आहे, हे पांथिकानो मायात पंथा, तुम्ही या वाटेला लागू नका. मायात पंथा म्हणजे कुठं महाराज? पथिभीमरथ्या, भीमरथी नदीच्या काठावर तुम्ही जाऊ नका. म्हणजे कोण? कोपी, कोणीतरी. कसं आहे? तमाल निलहा, तमाल वृक्षाच्या निळ्या रंगाप्रमाणे त्याचा रंग आहे. तो कसा आहे? विन्यस्त असतो नितंब बिंबे, त्याने आपले दोन्ही मोकळे हात आपल्या नितंबावर म्हणजे कमरेवर धरलेला आहे. तो धूर्त आहे, म्हणजे तो चोर आहे. आणि करतो काय? समाकर्षित चित्तवृत्तीम, तुमचं चित्तच चोरतो, मग तुम्हाला शिल्लक ठेवत नाही. म्हणून सांगतो, तिथं तुम्ही जाऊ नका. जे गेलेत ते वापस येतच नाहीत. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. गेला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. पुन्हा जन्म नाही आला. तुकोबर आपली आत्मप्रतीती सांगतात, मी सुद्धा पंढरपूरला गेलो तर पुन्हा मला जन्माला येण्याचं काम पडलं नाही. म्हणून तुम्ही पंढरपूरला जात असता का? जाल का आता? जाल? लईच पक्के निष्ठावान कार्यकर्ते दिसता राव. बरं, तुम्हाला फोडायला काय लागल? काय द्यावं लागेल म्हणजे तुम्ही आमच्या पक्षात याल? हे तर सगळं पटवलं त्याचं, त्याच्या विरोधात फॉर्म भरला, सगळ्या प्रचार त्याचा गेला. आणि मलाही घड्याळ मर्यादित आहे, मला 11:15पर्यंतच करायचं आहे. आणि आणखीन आपला पहिला शब्द झालेला नाही, फक्त माझं प्रास्ताविकच चाललं. आणखीन मला सांगायचं काय? मग हा चोर आहे देवा. ऐका, पहिलं सांगितलं हा काळा आहे, रूपाचं सौंदर्य नाही. गुणाचा विचार करायचा झाला तर हा चोर आहे. म्हणून चोरी गुण चांगला नाही, तो अट्टल चोर आहे, चित्तच चोरतो. पंढरपूरला गेले त्याला पुन्हा जन्माला येऊ देत नाही. म्हणून तुम्ही पंढरपूरला, तुम्हाला जन्माला यायचं का नाही? पुन्हा यायचं? जन्माला येऊन काय करायचं इथं? पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पंढरपूरला जाऊ नका. आणि आणखीन सांगू का? एक युक्तिवाद करतो थांबतो आता गुरुजी. अलग लक्षात, जास्त मजा वाटत झालं कोणी पालटायला. जर आपलं दुकान कुठं लावावं जिथं गिराईक भेटेल तिथं. गिराईकच नाही तर काय करता? गुंडाळलेलं बरं ना आपलं. अलग लक्षात. आता मी तुम्हाला शेवटचं विचारतो, माणसाने खोटं बोलावं का? पण आठ एवढीच आहे आपली, आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्याने उत्तर द्यायचं आहे. दोघं महात्मे सोडून. अलग लक्षात. आता मी तुम्हाला प्रश्न माझा आहे का माणसाने खोटं बोलावं का? प्रश्न आला, शब्द लक्षात येतं, माझी भाषा लक्षात येते ना आपल्या. फक्त 8 कंस तेवढीच आहे. आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्याने उत्तर द्यायचं. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, मी बहिरा आहे, मला ऐकायला कमी येते. मलाही कळलं पाहिजे हरिश्चंद्राची परंपरा कोण चालवते. चोपदार, माणसाने खोटं बोलावं का? कंसात 8 लक्षात घ्या फक्त. काही म्हणतील महाराज हे 8 टाकून हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर रात गेली तरी इथं उत्तर भेटायचं नाही. याच्या पुढं काही बहादर असतील काय? महाराज आमचं जाऊ द्या, पण ही 8 टाकून जर हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय? तर मग मी एक करू का? झागले मोठ, तुमचं जे आहे तेच माझं आहे. म्हणून आता ते तसंच झाकून ठेवतो. आता खरं सांगा, माणसानं खोटं बोलावं का? 8 काढून टाकली. बोलावं खोटं? स्पष्ट बोला ना राव. माणसानं खोटं बोलावं का? बोलत नाहीत का? बरं जाऊ द्या, ते माणसं जाऊ द्या. तुम्ही ज्याला सुंदर म्हणता तो खोटा बोलत नाही.
खोटा बोलत नाही. महाराज खरं सांगा गुरुजी, त्यानं माती खाल्ली होती का नाही हो? मग खाऊन सुद्धा काय म्हणतो? नाही खाल्ली. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग. नाही नाही न पाहिली माती, पाहिली माती, पाहिली माती. पक्षपाती, पक्षपाती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग. नाही नाही न पाहिली माती, पाहिली माती, पाहिली माती. नाही खोट बोलतो. माणसांचा त्याचा काही संबंध. ही तिथून आलेली परंपरा आहे देवा. माती पाहिली खाल्ली विचारलं नाही, म्हणजे पाहिली सुद्धा नाही. आई नाही पाहिली म्या, पाहिलीच नाही म्हणतो. तर मग मी तुम्हाला सांगतो पाहिली होती. बाबा खाल्ली होती का नाही? या ना राव, एवढंच मत जरी आलं तरी बस ना, मला काही जास्त पाहिजे नाही ना. याचा अर्थ तुम्ही काय आता येण्याच्या तयारीत दिसत. पण आता मग असं काय, डिपॉझिट जप्त होत असेल तर अर्ज वापस घेण्यातच फायदा. म्हणून मी आता एक करतो, मी माझा अर्ज काढून घेतो. येता का आपल्या पक्षात? चांगलं पद देतो, चांगलं मंत्रीपद देतो. हा हो म्हणत आहेत बुवा, एक आलेत. म्हणजे आता आपल्या दोघांचं काय चालणार आहे? एवढ्यासमोर काय चालायचं? म्हणून आपला आपण दोघंही ते बरं जाऊ द्या. आम्हाला तुमच्या पक्षात घेता का? म्हणजे आपलं चालत नसेल तर मग जायला काय हरकत आहे? लोकांना मोठा प्रश्न आहे. मग आता जायला काय हरकत आहे? म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आता आम्हाला तुमच्या पक्षात घ्या, म्हणजे आम्ही तुमचाच प्रचार करू. काय सुंदरते? मग आता तुम्ही म्हणाल महाराज हेच जरा सांगायचं होतं, तर हा द्रविडी प्राणायाम केला कशासाठी? त्याचं उत्तर देतो. पूर्वीच्या काळी माता भगिनी जात्यावर दळायच्या. त्या जात्यावर दळते वेळेस ती माऊली त्या जात्याला खुंटा राहायचा ना, माहीत आहे तुम्हाला? जातं खेड्यात आहे, आणखीन जातं झालं नाही. मग ते जातं ते खुंटा पक्का करते वेळेस ती माऊली त्या खुंट्यावर ठोका टाकायची, पुन्हा हलवायची, ठोका टाकायची, पुन्हा हलवायची. मी म्हणलं माऊली खुंटा पक्काच करायचं तर ठोकाच टाकणं, हलवतेस कशासाठी? त्याचं उत्तर आमचे तुकोबार देतात, खुंटा पक्का करायचा झाला तर खुंटा हलवला पाहिजे आणि ठोका टाकला पाहिजे, तेव्हाच तो पक्का होतो. हलवोनी खुंट आधी करावा बळकट. खुंट हलवल्याशिवाय खाच्यात खाचा बसत नाही आणि वर ठोका टाकल्याशिवाय तो पक्का होत नाही. मग तुम्ही केलं काय? तेच केलं. माझे गडी कोण कोण हेच तपासलं विठ्ठल. तुकोबाराय जर देवाला सुंदर म्हणत असतील तर आमचंही मत आहे देव सुंदर आहे. मग तुम्ही घेतलेले आक्षेपाचे उत्तर काय? थोडक्यात आक्षेपाचे उत्तर देतो आणि थांबतो. संप्रदायाच्या नियमपूर्वक घड्याळ फार पुढं गेलेलं आहे. मी अभंगातलं एकच चरण सोडणार आहे आणि बाकीचे 3 सोडणार आहे. 1 चरण सोडणार आहे आणि 3 चरण सोडणार आहे. कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला, आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला.
तरी लोक म्हणतात आज महाराजांनी पार अभंग सोडला. म्हणून दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करणार आहे, म्हणजे दोन्हीकडूनही माझ्यावर आक्षेप येऊ नये हे मी मात्र सांभाळणार आहे. ते आमचे जगन्नाथांना पवार होते, त्यांच्यासमोर एकदा 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. त्यांच्या लक्षात आलं यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक बंद आहे. आणि लक्षात आल्यावर त्याने कोटी अशी केली, यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. आणि त्याच धर्तीवर अभंगातलं 1 चरण मी सोडणार आहे आणि 3 चरण मी सोडणार आहे. कुठं श्लेष केला ते तुमचं तुम्ही पहा. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते कोट्या फार करायचे. त्यांना विचारलं अण्णा कारखाना बंद का? ते म्हणे डायरेक्टर चालू. सरळ उत्तर द्यायचे. आलं का लक्षात? ते उत्तर आला, विलंब नव्हता. आलं का लक्षात? ते फार गोड उत्तरं द्यायचेत महाराज. त्यांना विचारलं ते अण्णा अहो तुम्ही एवढ्या कोट्या कशा करता हो, एवढ्या कोट्या तुम्हाला कशा जमतात? त्यांनी दिलेलं उत्तर फार सोपं आहे. ते म्हणजे तुम्ही सगळेजण एक एक लक्ष देता, कोटी सहजच होते. आलं का नाही तुमच्या लक्षात? म्हणून द्या लक्ष. विठोबा 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 श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज. आपलं घड्याळ पुढे गेलेलं आहे. 10 मिनिटात गोळाबेरीज करतो. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारा देवाला सुंदर म्हणतात. हा परमात्मा सुंदर आहे का? पहिलाच विचार केला आपण. परमात्म्याचा रंग काळा आहे. सौंदर्यशास्त्र काळ्या रंगाला सौंदर्याचे मार्क देत नाही. मग तुम्ही ठाईचाच काळा असणाऱ्या परमात्म्याला सुंदर कसं म्हणता देवा? काळा आहे या शब्दाचा अर्थही परमात्मा सुंदरच आहे. कशावरून म्हणता? थोडक्यात सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो. हिवाळ्याचे दिवस आहे, विहीर पाण्याने गच्च भरलेली आहे आणि त्या विहिरीत त्या पाण्या खऱ्या अर्थानं विहिरीचं तळ दिसत आहे. इतकं पाणी स्वच्छ आहे. मग आपण ते पाणी, त्या विहिरीतलं पाणी पाहतो आणि मग त्या पाण्याला पाहून काय म्हणतो? पाणी कसं आहे? मी बहिरा आहे आधीच सांगितलं. काळं क्षार आहे, काळं भोर आहे. इकडं काळं भोर का काळं क्षार म्हणतात? काळं भोर. पाणी काळं भोर. काळं आहे का पाणी? त्यात काही काळं पडलं का? नाही. मग पाण्याला, कोणत्या पाण्याला काळं क्षार काळं भोर म्हणतो? जे पाणी अतिशय शुद्ध आहे, जे पाणी अतिशय विमल आहे, त्या पाण्याला आपण काळं क्षार काळं भोर म्हणतो देवा. तसंच आहे देवा, ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी मायेचा मळच नाही, जे अतिशय शुद्ध आहे, अतिशय विशुद्ध परमात्म स्वरूप आहे, त्याला सुद्धा काळा म्हणजेच तो परमात्मा अतिशय शुद्ध आहे, माया रहित त्याचं स्वरूप आहे. म्हणून परमात्मा सुंदर आहे. तुमच्या जगतातलं सौंदर्य हे प्राकृतिक सौंदर्य आहे आणि परमात्म्याचं सौंदर्य अप्राकृतिक सौंदर्य आहे. प्राकृतिक सौंदर्य सजात याला जाणवते, परमात्मा सौंदर्य सर्वांना जाणवते. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्राकृतिक सौंदर्य, त्या प्राकृतिक सौंदर्याचे काही निकष आहेत. ते देशतः कालतः वस्तुतः बदलते. परमात्मा सौंदर्य देशतः कालतः वस्तुतः कधी न बदलणारं सौंदर्य आहे. माझा विषय चालला का परमात्मा काळा आहे म्हणजे परमात्मा सुंदर आहे. परमात्म्याला काळा म्हणजे सुंदर आहे. ऐका, त्याच्यानंतर दुसरा आक्षेप घेतला होता. हा परमात्मा गुणाचा विचार करायचा झाला तर हा चोर आहे आणि चोराला कोणी सुंदर म्हणत नाही. चोरी गुण चांगला नाही. मग चोर आहे
तर मग हा चोरी गुण चांगला आहे का? हो देवा, देव चोरी करतो, पण कशाची चोरी करतो याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येते, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी तो चित्त चोरतो, चित्त चोरियले नंदाच्या नंदने. परमात्मा चित्त चोरतो, चित्त चोरक आहे. ऐका, चित्त कोण चोरते? कोण चोरते चित्त? त्याचा विचार करायचा झाला तर ज्या रूपाच्या ठिकाणी रमणीयता कमनीयता आहे, ज्या गुणाच्या ठिकाणी आकर्षकता आहे, असेच गुण चित्त चोरू शकतात देवा. अन्य कोणी चित्त चोरू शकत नाही. देवाचं रूपही तसंच आहे. ऐका ना, एखादं गोंडस बाळ असलं तर आपण त्याच्याकडं पाहत राहतो आणि पाहिल्यानंतर त्याला म्हणतो, हे बाळा थांब रे, एक पप्पी दे, म्हणतो ना. का? त्याचं ते सौंदर्य तशा प्रकारचं असते. तशा प्रकारचं आहे देवा. देवाचं रूपही तसंच आहे, देवाचे गुणसुद्धा तशीच आहे. देवाचे गुण किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. देवाच्या चोऱ्या जर वाईट असत्या तर चोऱ्या ऐकण्यासाठी स्वतंत्र कीर्तनाची योजना आपण केली असती का हो? एक दिवस स्वतंत्र ठेवला, काय ऐकायला? बरं, व्यवहारात एखाद्याचा भ्रष्टाचार ऐकला का तळपायची आग मस्तकात जाते का असाच भ्रष्टाचार व्हावा वाटते? राग येते त्याचा. पण ऐका देवा, देवाच्या चोऱ्या जरी ऐकायच्या झाल्या तरी आपल्याला काल्याच्या दिवशी काय असतो? आनंद असतो. जर त्याच्या चोऱ्या आनंद देत असतील तर त्याच्या चोऱ्या सुंदर आहेत का? सुंदर आहेत. म्हणून त्याच्या चोऱ्याही सुंदर आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम. आणि खरं सांगू का, तो गुणतः सुद्धा सुंदर आहे. कशाहून म्हणता, सगळ्याचे मत पडू शकते पण घरचं मत पडणं कठीण असते. याची बायको सांगते याचे गुण चांगले. याच्या बायकोनं याचं वर्णन केलं, याचे गुण चांगले आहे. त्या रुक्मिणी मातेचं पत्र पहा. रुक्मिणी माता सांगतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंग तापम. देवा, मी तुझे गुण ऐकले. श्रुत्वा गुणान, तुझे गुण ऐकले. कानाच्या छिद्रातून निर्विश्य कर्ण विवरे, त्या कर्णाच्या छिद्रातून ते गुण माझ्या हृदयात प्रविष्ट झाले. परिणाम काय झाला? हरतोंग तापम, माझा ताप गेला ना, माझं दुःख गेलं. जर देवाचे गुण वाईट असते तर दुःख झालं असतं, दुःख गेलं नसतं. म्हणून देवाची चोरीसुद्धा देवा आपल्याला आनंद देण्यासाठी आहे. तो चित्त चोरणारा परमात्मा आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याचे गुण, तो रूपतः सुंदर आहे, गुणतः सुंदर आहे. परमात्मा नामतः सुद्धा सुंदर आहे. असा परमात्मा सुंदर आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, हा परमात्मा सुंदर आहे. मग मोठा प्रश्न पडतो, परमात्मा सुंदर आहे तर आम्हाला तो परमात्मा का दिसत नाही? थोडक्यात सांगतो, भजन करा विठ्ठल. परमात्मा सुंदर आहे तर आम्हाला का दिसत नाही? खरं सांगा, आपल्याला परमात्मा सुंदर दिसतो का? मंदिरात तुम्ही गेले, खरं सांगा, देव आपल्याला सुंदर दिसतो का? दिसतो का बाबा? देव सुंदर दिसतो. कारण ज्यांना ज्यांना त्याचं सौंदर्य दिसलं ते पुन्हा घरी वापस गेले नाही. तुम्हाला घरी जायचा मोठा प्रश्न आहे, मला सोबत न्यावं लागेल. कोणाकोणाला देव सुंदर दिसतो बरं? आता नाही, सगळ्यांनी माघार घेतलेली दिसते. मला सांगायचं काय, माझा विषय चालला, परमात्मा सुंदर सगळ्याला आपल्याला का दिसत नाही त्याचं सरळ उत्तर देतो. विशिष्ट गोष्टी पाहण्यासाठी विशिष्ट दृष्टी लागते. विश्वरूप पाहायचं झालं, ते आयशा 7-5 विभूती सांगितल्या तुझं प्रती, 75 विभूतीचा विस्तार. आणि भगवान परमात्म्याने ते सांगितलं विभूती विस्तार. त्याच्यानंतर अर्जुनाला विभूतीनं युक्त असणारं विश्वरूप पाहण्याची इच्छा अनिवार्य झाली. पण त्यानं सुरुवातीला कचरला थोडा, का एवढी मोठी इच्छा आतापर्यंत किती जवळची असणारे, किती अंतरंग असणारे यांनी प्रगट केली नाही. मी कसं बरं देवाला म्हणू, असं त्याला सुरुवातीला वाटलं. पण अंतात आत असणारी इच्छा त्याला गप्प बसू देत नाही. शेवटी मुखावाटे बाहेर आली, देवा मला ते रूप पाहायचं आहे, तुझं ते विश्वरूप पाहायचं आहे. आणि मग भगवान परमात्म्याने अर्जुनाने म्हणण्याचा अवकाश, लगेच देव प्रगट झाले. पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशा नाना विधाने दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच देव प्रगट झाले. अर्जुनाला विनवणी करू लागले, पहा अर्जुना, पहा पहा. पण अर्जुनाला ते विश्वरूप दिसत नव्हतं. शेवटी झालं असं, देवाच्या लक्षात आलं. मग दिव्यम ददामी ते चक्षु, दिव्य दृष्टी दिली. मग त्याला विश्वरूप दिसलं. ऐका, विश्वरूप पाहण्यासाठी चर्मचक्षु जमत नाही, त्याला दिव्य दृष्टी पाहिजे.
तसं देव पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे, संत भेटले पाहिजे, बुद्धीतला मळका बाजूला केला पाहिजे आणि मग त्यांनी देव दाखवला पाहिजे, तेव्हा तो देव दिसतो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा ओ मोळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. ऐका, देव कळण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे, देव विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे आणि देवाचं सौंदर्य पाहण्यासाठी भावदृष्टी पाहिजे. विठ्ठल त्याच्याशिवाय आपल्याला हे परमात्म्याचं सौंदर्य दिसणार नाही. देवा आपल्याला सौंदर्य निहाळण्याची सवय आहे, आपण सौंदर्य निहाळतो, पण कोणतं? आपण निहाळतो प्राकृतिक सौंदर्य, आणि प्रकृतीच्या सौंदर्याचा विचार करायचं झालं तर ते बदलणार आहे. देशता बदलते, कालतः बदलते, व्यक्तिता बदलते, पण परमात्मा सौंदर्य जशाला तसं आहे, त्यात बदल घडत नाही. ऐका, परमात्मा तसा काल जसा होता तसाच आज आहे, आणि परमात्म्याचं सौंदर्य उद्याही तसंच राहणार आहे, पण प्रकृतीचं सौंदर्य बदलते. उदाहरण देतो, देशता बदलते. महाराष्ट्रात जो सुंदर आहे तो नेपाळमध्ये सुंदर वाटत नाही. आपल्याकडं स्वेटर विकायला ते लोक येतात हिवाळ्यात. नेपाळमध्ये सुंदर कोण माहीत आहे का तुम्हाला? ज्याच्या नाकावून रेल्वेचं चाक फिरलेलं आहे. आलं ते पाहतो ना आपण, ते आपल्याकडं ते विकायला येतात ना, स्वेटर विकायला येतात, ते ज्याच्या नाकावून रेल्वेचं चाक फिरलेलं आहे, नाकाचा पत्ताच नाही, ही नाकाची जागा आहे, हे दाखवावं लागते. मला वाटते ते नेपाळमध्ये सुंदर आहेत, त्यांना तिकडं सुंदर म्हणतात, त्याला महाराष्ट्रात कोणी सुंदर म्हणणार नाही. आणि इकडं जो सुंदर आहे तो तिकडं गेला तर कोणी त्याला सुंदर म्हणणार, नाकी डोळी नीटस, तिकडं कोणी त्याला सुंदर म्हणणार नाही. प्राकृतिक सौंदर्य देशता बदलते, त्या कालतः सुद्धा बदलते. का आत्ताच सांगितलं, एखादं लहान बाळ असलं, गोंडस असलं, रमणीय कमनीय त्याचं रूप असलं का आपण त्याला पाहतो आणि त्याला म्हणत असतो, ए बाळा थांब रे, पप्पी दे. आणि तेच बाळ म्हातारं झाल्यावर, ए म्हाताऱ्या थांब रे. नाही, असं घडत नाही. का नाही? उपजता बरे दिसे, रूप वाढताची नासे. कालतः सुद्धा सौंदर्य आपलं पालटत असते. आता काय सांगू, ते म्हातारीबाई ते आरसा आणायला गेली, आपल्याला दृष्टांत माहीत आहे. म्हातारीबाई आरसा आणायला गेली, आरशाच्या दुकानात आरसा दाखव, त्यानं आरसा दाखवला, 5 रुपयाचा पाहिला, म्हण नाही बाबा याच्यापेक्षा चांगला दाखव, त्यानं 40 रुपयाचा दाखवला, ते पाहिला, म्हणे याच्यापेक्षा चांगला, त्यानं 100चा दाखवला, म्हणे याच्यापेक्षा चांगला दाखव, 1000चा दाखवला, म्हणे याच्यापेक्षा चांगला दाखव, त्यानं 10,000चा दाखवला, चालू द्या, मलाही काही द्यायचं नाही, तुम्हाला काही घ्यायचं नाही, 1,00,000चा दाखवला, म्हणजे याच्यापेक्षा चांगला दाखवते, म्हणजे आता माझ्या दुकानात आरसा, म्हणजे याच्यापेक्षा चांगला आरसा नाही. त्याने मावशीबाई पण काय झालं? म्हणे बाबा एक तरी आरसा चांगला तुझ्या दुकानात आहे का? म्हणे मी लहान होते तर 5 वर्षाच्या आरशात इतकं चांगलं तोंड दिसायचं. ते म्हणे आजीबाई आरशाचा परिणाम नाही, हा तुझा परिणाम आहे. भेटलो पण परमात्मा सौंदर्य विजातीला जाणवते. कृष्णचरित्र पहा, रामचरित्र पहा, आपल्याला लक्षात येते, अरण्यात राहणारे, वनात राहणाऱ्या ऋषींनाही परमात्म्याचं सौंदर्य आकृष्ट करणारं होतं. नाही महाराज, पशु पक्षीसुद्धा देवाच्या सौंदर्यात आकृष्ट व्हायचे. नाही ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्राणीसुद्धा परमात्म्याचं सौंदर्य पाहून स्तब्ध अशा प्रकारचे व्हायचे. याचं कारण काय? परमात्मा सौंदर्य सगळ्याला जाणवते. आपण परंपरेनं, मौखिक परंपरेनं कथा ऐकतो रामायणातली. काय झालं? त्या रावणाचा वध केला, सीतामातेला आणण्यासाठी पालखी पाठवली, सीतामाता पालखीत बसल्या, पालखी अयोध्येच्या दिशेनं निघाली, पण सर्वांग सुंदर राम ज्या सीतेवर भाळला ती सीतामाता किती सुंदर असली पाहिजे, असा वानरात प्रश्न निर्माण झाला. अरे आपण सीतामातेला पाहिलं पाहिजे, सीतामातेचं दर्शन घेतलं पाहिजे, पण सीतामाता पालखीत आहे, पालखीला पडदा आहे, कसं काय सीतामातेला पाहायचं? युक्ती सुचली, उडी मारायची, पडदा बाजूला करायचा, सीतेमातेला आपण पाहायचं. एका वानरानं उडी मारली, पडदा बाजूला केला, सीतामातेला पाहिलं, काही बिभत्स रसानं युक्त पाहिलं, असं त्याला वाटलं, बाजूला झाला, कसं तरी तोंड केलं, दुसऱ्यानं उडी मारली, पुन्हा पाहिलं, बाजूला झाला. असं करता करता 8-10 जणांनी पाहिलं. अशा ग्रुपनं त्यांची चर्चा चालू झाली. का रे, रामाला अशा काही न मिळत्या होत्या का? रामाला इतकं काय वेड होण्याची इच्छासाठी काय आवश्यकता? अशी चर्चा कुजबूज चालू झाली. सीता थोडी तरी सुंदर आहे का? अशी कुजबूज चालू झाली. समोर लक्ष्मण दादा चालत होते, लक्ष्मणाच्या कानावरती चर्चा आली. लक्ष्मण थांबला आणि पाहिलं. का रे, म्हणे केव्हापासून तुम्ही ग्रुपनं काय बोलताय, काय चर्चा चालू आहे? म्हणे दादा रागावत नसाल तर एक विचारू का? म्हणे काय? म्हणे दादा राम प्रभू जिच्यासाठी वेडे झाले, हे सीते म्हणून वृक्षाला कवटाळत होते, हीच का ती सीतामाता? ते म्हणे हो बाबा, हीच सीतामाता. म्हणे दादा रामाला अशा काय न मिळत्या होत्या का? म्हणे झालं काय? अहो म्हणे दादा सीता थोडी तरी सुंदर आहे का? ते वानर म्हणू लागले. काय म्हणू लागले? सीता थोडी तरी सुंदर आहे का? लक्ष्मणाने विचारलं, का रे
तुम्हाला सीता सुंदर वाटत नाही, सीतामाता सुंदर वाटत नाही? हो म्हणे दादा, सीतामाता थोडी तरी सुंदर आहे का? ते म्हणे का रे, तुम्हाला सीतामाता सुंदर का वाटत नाही? त्या वानराने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते म्हणे दादा, सीतामाता जर सुंदर असती तर तिला एवढी तरी शेपटी असती. ऐकत आहे तुम्ही? म्हणजे वानराच्या दृष्टीनं सौंदर्याची संकल्पना, जिला शेपटी आहे ती सुंदर. सीतामाता सुंदर का नाही? तर जिला शेपटी नाही म्हणून ती सुंदर नाही. ऐका देवा, पण तेच वानर रामाकडे पाहतात, रामालाही शेपटी नाही, पण राम सुंदर वाटतो का नाही त्यांना? सुंदर वाटतो का? याचं उत्तर आहे देवा, सीता प्रकृती आहे आणि सीतेकडे पाहते वेळेस प्राकृतिक सौंदर्याच्या नजरेनं पाहतात आणि त्या निकषात त्याचा विचार करतात. पण परमात्मा प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्या परमात्म्याचं सौंदर्य पाहायचं झालं तर प्रकृतीच्या पलीकडं जाऊनच पाहावं लागते आणि त्या अवस्थेवर जाऊन ते वानर देवाचं सौंदर्य पाहतात. देवाच्या कृपेनं, साधूच्या कृपेनं, ज्ञानोबा तुकोबाराच्या कृपेनं त्या अवस्थेवर आपणही गेलो पाहिजे. त्यांची कृपा झाली तर त्यांना देवाने जे सौंदर्याचं सुंदर पाहता गोपवेशू तेही आपल्याला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना ते दर्शन झालं म्हणून तुकोबारा त्याला सुंदर म्हणतात. सुंदर असा परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याचं सौंदर्याचं चिंतन केलं. थोडं भजन करा. आणखीन थोडक्यात अभंग लावून देतो, कारण माझ्यावर आक्षेप येऊ नये म्हणून अभंग लावून देतो आणि थांबतो. विठ्ठल आणखीन सुंदर शब्द आणखीन बोलायला भरपूर सुंदर आहे, पण मी त्याच्या पुढे येतो थोडं. पण परमात्मा सुंदर आहे, ते ध्यान आहे, ते वेटेवर. आता ध्यान कोणतं? ध्यानाचे काही प्रकार आहेत का? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा ध्यानाचा कोणता प्रकार आहे? परमात्म्याला हे ध्यान का म्हणलेलं आहे? अशा ध्यानाचा भरपूर असा विचार आलेला आहे. ध्यान संतांच्या दृष्टीनं वेगळं, योगशास्त्राच्या दृष्टीनं ध्यानाचा विचार काय, असा स्वतंत्र विचार त्याचा आहे. सुंदर ते ध्यान विटेवर उभे विटेवरी, तो विटेवर उभा आहे. विटेवर उभा आहे. वीट म्हणजे काय? विटेचा इतिहास पाहायचा झाला तर त्या विटेच्या कथा आहेत. खऱ्या अर्थानं वीट म्हणजे काळाचं प्रतीक आहे. वीट म्हणजे इंद्र आहे आणि वीट म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भक्तानं दिलेली अल्पस्वल्प जागा म्हणजे आपलं अंतःकरण आहे. वीटच वीट इंद्र आहे. इंद्र वीट होऊन पडला अशी कथा आहे. पद्मपुराणात अशी कथा आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा वीट म्हणजे वीट हे त्या यज्ञसंस्थेत विटा लावण्यात येतात. त्या विटा काळाचं प्रतीक म्हणून लावण्यात येतात. वीट म्हणजे काळाचं प्रतीक आहे. म्हणजे हा भगवान परमात्मा काळावर आरूढ आहे, काळ त्याच्या ताब्यात आहे. याच्यासाठी तो विटेवर उभा आहे. याच्यासाठी स्वतंत्र कथा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मला वाटते बाकी संतांचं फार विटेकडे लक्ष गेलं नाही हो, पण आमच्या ज्ञानोबाराचं लक्ष विटेपासून हटलं नाही बरं का. सगळ्यात जास्त विटेवरचे अभंग आमच्या ज्ञानोबाराचे आहे. ज्ञानोबाराची अपेक्षा आहे मी वीट झालो पाहिजे. ज्ञानोबाराची अपेक्षा आहे मी ज्ञानोबाराला अपेक्षा आहे. काय भाग्याची विट आहे, काय भाग्याची विट आहे. ज्ञानोबारा म्हणतात जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्वी पुण्य केले ओ माय विटे लाधले या विठोबाचे पाय. आम्ही देवा त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ जातो. किती तास बडवे आम्हाला उभं ठेवतात तिथं? झोपले का तुम्ही? तास नाही, मिनटं नाही, सेकंद. महाराज सेकंदभर सुद्धा उभं राहू देत नाही. राजसूय यज्ञात असंख्य ब्राह्मणाचे पाय धुण्यासाठी परमात्मा वाकला आणि एवढ्या ब्राह्मणाचे पाय धुण्यासाठी वाकलेला परमात्मा त्याची कंबर लागली, कंबर दुखून आली म्हणून त्यानं कमरेवर हात ठेवले. म्हणे त्यानं कमरेवर हात का ठेवले? आज 36 कारण आहेत. किती सांगू तुम्हाला? नाथबाबाचे सलग 3 अभंग आहेत. सलग 3 अभंग आहे. फक्त निर्देश करून जातो. नाथबाबांनी सांगितलं यांनी कमरेवर हात का ठेवले? धरोनी गोवर्धन उभा सप्तदिनी म्हणून कर जघनी ठेवून उभा. 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत याने आपल्या करंगळीवर धरला आणि म्हणून याचा हात थकून गेला म्हणून याने आपल्या कमरेवर हात ठेवले. नाही हो म्हणे तसं नाही. याने कमरेवर हात का ठेवले? अर्जुनाचे रथी श्रमला जगजेठी म्हणून करकटी ठेवून उभा. अर्जुनाच्या रथावर त्या घोड्याचं संचलन करून याच्या हाताला श्रम प्राप्त झाले म्हणून तो श्रम परिहार करण्यासाठी त्यांनी कमरेवर हात ठेवले. सलग नाथबाबाचे 3 अभंग याची मीमांसा करणारे आहेत. मला सांगायचं काय? म्हणून भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. असा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. घड्याळ संपलं. तुळशी हार गळा. याच्या गळ्यात वरमाला, वीरमाला, वैजयंतीमाळा आणि तुळशीमाळा आहे. हे प्रत्येकाची वेगळी आहे बरं का. याची तुळशीमाळा आणि आपल्या गळ्यात तुळशीमाळा आहे, पण याची तुळशीमाळा आपाद आहे आणि याची तुळशीमाळा मायेचं प्रतीक आहे. मेकांशेनं स्थितो जगत हे सूचित करण्यासाठी त्यानं तुळशीची माळा घातली. भक्तिभावाचं प्रतीक म्हणून यानं तुळशीची माळा धारण केली. तुळशी हारगळा कासे पितांबर. आता ही तुळशी काय आणि त्याची इतिहास काय बाकी काही सांगत नाही. तुळशी हारगळा कासेला पितांबर आहे. हा पितांबर सामान्य नाही. हा पितांबर म्हणजे साक्षात वेद आहे.
आलं का लक्षात? छंदो वासमयम पितः असं खऱ्या अर्थानं त्याचं चिंतन उपनिषद आधी करतात. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याचा पितांबरच वेद झाला. ज्ञानोबराचे प्रमाण आहे ना, जयाचे यशा धाकुटे वेढून पुरे प्रणवाचे पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे, जे जयाशे यशा धाकुटे वेढून परे. याचा सगळ्यात लहान असणारा यश नावाच्या गुणाला सुद्धा हा वेद नावाचं वस्त्र पूर्ण होत नाही. म्हणजे यशाचं वर्णन तो करू शकत नाही, असं त्याचं चिंतन आहे. माझा विषय चालला का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याचा पितांबर काय, तर ते सांगितले यांना पितांबर धारण तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. ते का आवडलं, आवडीचं विशेषता काय, याच्या ठिकाणी आवडीची विशेषता काय, कोणाला काय आवडते आणि सगळीच विशेषता याच्या ठिकाणी कशी नटलेली आहे त्याचा स्वतंत्र विचार आहे. कानात मकरकार कुंडल आहेत, मकर कुंडले तळपती श्रवणे एक सांख्यशास्त्र आहे आणि एक योगशास्त्र आहे. मत्स्य पुराणात याच्या दोन्ही कथा आलेल्या आहेत. देवाच्या अलंकाराचं शृंगाराचं वर्णन करते वेळेस मत्स्य पुराणात त्याचं चिंतन व्यासाने अतिशय गोड केलं. मकरकार कुंडले याच्या कानात आहेत, सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र याच्या कानातली कुंडलं झाले मकर कुंडले तळपती श्रवणे, कंठात कौस्तुभमणी आत्मज्योतीचं प्रतीक आहे. असा परमात्मा सगळ्या अलंकारानं अलंकृत आहे. पण ऐका ना, आम्ही अलंकार घालतो आणि तो अलंकार घालतो, मग त्याचे अलंकार आणि आमचे अलंकार सारखेच का? नाही बाबा, त्याचे अलंकार का आमचे अलंकार का? आमचे अलंकार आमची शोभा वाढवण्यासाठी आणि त्याचे अलंकार कशासाठी? त्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी त्याच्या विग्रहाच्या ठिकाणी एवढी शोभा आहे, एवढं तेज आहे, ते तुमच्या आमच्यासारख्याला सहन होणार नाही. म्हणून ते झाकण्यासाठी त्यांनी ते अलंकार धारण केले. असा सर्वांग सुंदर परमात्मा तुकोबार म्हणतात माझ्या आवडीवृत्तीचा विषय आहे आणि ते श्रीमुख मी आवडीनं पाही. शेवटचं चरण तुका सुख परमात्मा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आपण सुद्धा त्या तुकोबाराच्या कृपेला त्यांच्याकडे प्रार्थना करू. महाराज आम्हाला ते सौंदर्य देवाचं जर तुमची कृपा झाली तर खऱ्या अर्थानं ते सौंदर्य दिसणं शक्य आहे. आणि मग एकदा का त्या सौंदर्याची आमच्या डोळ्याला लाचावले मन लागले शिगोडी, मग आता आम्ही सुद्धा ते सोडणार नाही. पाहीन श्रीमुख आवडीने ही सुद्धा आमची वृत्ती होईल. असा सरळ सरळ अभंगाचा भाव प्रगट केला. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिला दिवस जाडजोडीचा असतो. ही सगळी जाडजोड करून आपण शेवटापर्यंत आलेले आहेत. पूजनीय श्रद्धेय खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महाराज ही ते मला माफी मागून बोलतो, एक वाक्य आठवते कोणाचं आपले खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते त्या परंपरेचं त्या संप्रदायाचं कितमना जगत में पाप है अंदाज से बाहर चला. किती जगात पाप आहे म्हणे, किती जगात पाप आहे, अंदाजापेक्षा सुद्धा अधिक अशा स्वरूपाचा अंदाज से बाहर चला. पण हे जग का स्थिर आहे त्याचं उत्तर दिलं. अंदाज कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला. म्हणे मग स्थिर का जगत, केवळ संतन काही पुण्य आहे अभि तक जग ना ढला. या संतांचं पुण्य आहे म्हणून जगत जशाला तशा प्रकारचं आहे, याचा अस्तित्व स्थिती स्थिर तशा प्रकारचं आहे. असे महात्मे आपल्या कृपेनं आपल्या गावाला कृपा कंपायमान करण्यासाठी बाबा पूजनीय श्रद्धेय स्वामी महाराज आहेत. पूजनीय श्रद्धेय आमचे अण्णा आहेत. आधी करून महापुरुषांची कृपा महापुरुषांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. म्हणूनच आपल्या या उत्सवाचा सुवर्णमहोत्सव आपण करत आहात. आसाच्या उत्सवाचा अमृत महोत्सवसुद्धा व्हावा अशी भगवतचरणी प्रार्थना करतो. आसाच्या उत्सवाची शताब्दीसुद्धा व्हावी बरं का. या उत्सवाची शताब्दीसुद्धा व्हावी आणि त्या शताब्दीला तुम्हीच कीर्तन ऐकायला असावं.
गुरुजी तुम्ही शताब्दीला बरं का, मी अमृत महोत्सवाला म्हणत नाही बरं का, शताब्दीला तुम्हीच म्हणायला असावं वाजवायला. चोपदार तुम्ही शताब्दीला नाही नाही घाई नका करू. शताब्दीपर्यंत तुम्हाला असंच थांबायचं आहे. तुम्हीच चोपदार असावे शताब्दीला सांगतो मी. पण माझं काही खरंच मला वाटत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा प्रकारचा हा उत्सव तसा शताब्दीपर्यंत व्हावा, अशा कितीतरी शताब्द्या या उत्सवाच्या व्हाव्यात. आणि हे निश्चित आहे, कारण संतांची कृपा ज्या कार्याच्या मागं असते ते निश्चित दीर्घकालापर्यंत तसंच चालते. म्हणून झाली सेवा या संताच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली सर्व सुखा पाहिन श्रीमुख आवने तुळशी हारा कासे पितांबर आवडे निरंतर तुका म्हणे माझे सर्व सुखा पाहिन श्रीमुख तुळशी हारा कासे पितांबर आवडे निरंतर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय